Hello students, good morning. See, we are learning your topic cell biology and biotechnology which belongs to science and technology part 2 10th textbook. Okay, पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स 2 हा जो पार्ट आहे यातला सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघतोय. इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे तर इंट्रोडक्शन पाहिलेली आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण तीन गोष्टी पाहिल्या. द फर्स्ट वन इज दी व्हॉट इज मीन बाय सेल, सेकंड वन इज दी व्हॉट इज सेल बायोलॉजी, थर्ड वन इज दी व्हॉट इज मीन बाय सायटोलॉजी अँड द फोर्थ वन इज दी इंट्रोडक्शन अबाउट स्टेम सेल्स. पहा या चार गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पहा सेल इज बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता सेलला बेसिक युनिट का म्हटलं जातं हे मी तुम्हाला काल एका एक्झाम्पलवरून सांगितलेलं होतं. सेल एका सेलपासून काय होतं तो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. मी तुम्हाला काल सांगितलं सेल इट इज नथिंग बट दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वेन मेनी सेल्स आर कलेक्ट टुगेदर देर इज अ फॉर्मेशन ऑफ tissue takes place. When many tissue are collected together there is a formation of organ takes place. When many organs are collected together there is a formation of organ system takes place. And when there is a collection of many organ system there is a one organism takes place. Okay, living organism. अशा पद्धतीनं एका सेलपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार कसा होतो हे आपण पाहिलं. आणि दॅट्स वाय सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल हे काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक बेसिक युनिट आहे असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं होतं. देन आफ्टर आपण पाहिलं की व्हॉट इज मीन बाय सायटॉलॉजी. सायटॉलॉजी म्हणजे काय तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड सायटो अँड लॉजी. सायटो मीन्स सेल, लॉजी मीन्स स्टडी. देअरफॉर इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of structure and function and various parts of the cell. हे सगळं ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतं त्याला काय म्हटलं जातं तर सायटॉलॉजी. सायटॉलॉजी ही बायोलॉजीची अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये सेलचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल स्टडी केला जातो त्याला सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण जो पार्ट पाहिलेला होता तो म्हणजे स्टेम सेल्स. आता ते थोडंसं रिवाईज करते आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करते कारण की आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील आपण स्टेम सेलबद्दलची पुढची माहिती पाहणार आहोत. ओके, आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टेम सेल म्हणजे काय पाहिलं. स्टेम सेल्स दीज आर दी स्पेशल टाईप ऑफ अ सेल विच आर प्रेझेंट इन दी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. या खूप स्पेशल आणि युनिक अशा सेल्स आहेत की ज्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. ओके, हे आपण पाहिलं. आता वी आर ह्युमन बिईंग्स, वी आर दी एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. कारण की मल्टी अनेक सेल्युलर सेल एकापेक्षा अनेक सेल जर का असतील तर तशा ऑर्गॅनिझमला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिझम मेनली डिव्हायडेड इंटू टू पार्ट्स युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. ओके, मग आपण जे एक्झाम्पल आहोत ह्युमन बिईंग हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल आहोत. आता स्टेम सेल्स. स्टेम सेल म्हणजे स्पेशल टाईप ऑफ सेल, युनिक सेल. म्हणजे कोणत्या पेशी तर मूलपेशी. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं मूलपेशी म्हणजे काय पहा स्टेम सेल्स इन ॲनिमल किंवा ह्युमन बिईंगमधल्या जर का घ्यायच्या म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं देर इज अ वन प्रोसेस झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्म होतं म्हणजेच ती प्रोसेस कोणती असते फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन होतं झायगोट फॉर्म होतो म्हणजे नेमकं काय होतं तर कधीही जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा दोन जर्म सेल्सची गरज असते. एक म्हणजे मेल गॅमेट आणि दुसरं म्हणजे फिमेल गॅमेट. मेल गॅमेट प्रोड्यूस स्पर्म, female gamete produce oocytes. When these two are combined together, when mating takes place, they form zygote. And in the earlier stage of development of this zygote is a one kind of it is a mass of a cell. And this mass of a cell, the cell which is present in the mass of cell. म्हणजे झायगोट जेव्हा फॉर्म होतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हा एक रक्ताचा गोळा असतो आणि या गोळ्यामधल्या किंवा इट इज अ वन काइंड ऑफ मास ऑफ अ सेल. सगळा तो काय असतो मास असतं सेलचं. आणि त्यातल्या ज्या सेल असतात त्यांना मूलपेशी किंवा स्टेम सेल किंवा मातृपेशी असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे ज्या ह्या मूळच्या आहेत आणि या सेलपासून यांचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे डिफरन्सिएशन. आता डिफरन्सिएशन म्हणजे काय तर हे स्वतःपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सेल प्रोड्यूस करू शकतात. हे यांचं युनिक आणि मेन
काय आहे तर मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे आपण पाहिलं. स्टेम सेल म्हणजे मूलपेशी, जसं की त्या सगळंच फंक्शन करतात, त्या मल्टी टॅलेंटेड असतात. जसं की आपली फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते आई किंवा मम्मी, ती पहा, ती घरचं काम करू शकते, ती बाहेरचं काम करू शकते, ती ऑफिस सांभाळते, ती बाजारात जाऊ शकते, मोर दॅन 100, हो की नाही, एकापेक्षा 1000 कामं ती करू शकते. तशाच पद्धतीचं काही वर्कआउट या स्टेम सेल्सचं आपल्या बॉडीमध्ये होत असतं, म्हणून यांना युनिक आणि मेन सेल असं म्हटलं जातं. क्लिअर? हे सगळं क्लिअर झालेलं आहे आणि इथंपर्यंत आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. ओके, त्यांना प्रिझर्व कसं केलं जातं, त्या कोणकोणत्या कुठं असतात हे देखील आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. सो लेट्स सी इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट स्टेम सेल्स रिसर्च. सी, stem cell research, it's a one kind of a revolutionary incident or revolutionary event after cloning in biotechnology. पहा, स्टेम सेल्स रिसर्च हा जो काही कन्सेप्ट आहे किंवा ही जी काही घटना आहे ही एक क्रांतिकारी घटना आहे बायोटेक्नॉलॉजीमधली. ही एक रिव्होल्युशनरी इव्हेंट आहे. कशानंतरची तर क्लोनिंग नंतरची. आता क्लोनिंग काय आहे हे जेव्हा आपण शिकणार आहे तेव्हा मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. तर आपण काय बघतोय, स्टेम सेल रिसर्च. स्टेम सेल रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणावरती बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च झालेला आहे आणि ही एक रिव्होल्युशनरी इव्हेंट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सी, नाऊ लेट्स सी व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस स्टेम सेल्स. इट हॅज पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन मेडिकल सायन्स. स्टेम सेल्स रिसर्चमध्ये इतकं पोटेन्शियल असतं किंवा इतक्या त्या वर्कआउट केलेलं आहे, इतकं त्याच्यामध्ये रिसर्च झालेलं आहे की त्या काय करू शकतात, फंडामेंटल चेंजेस जे काही मेडिकल सायन्स आहे या मेडिकल सायन्समध्ये एक रिव्होल्युशनरी इव्हेंट तर त्यांनी केलेलीच आहे. त्याच पद्धतीनं मेडिकल सायन्समध्ये खूप सारे चेंजेस आणि खूप साऱ्या रिव्होल्युशनरी घटना किंवा इट हॅज अ पोटेन्शियल टू फंडामेंटल चेंजेस. ते काय करू शकतात, मेडिकल सायन्समध्ये सगळ्या पद्धतीचे फंडामेंटल चेंजेस करू शकतात असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. का हो, कारण की जैवतंत्रज्ञानामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आजकालच्या युगामध्ये आत्ता टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारी हे होत गेलेले आहेत, प्रोग्रेसेस होत गेलेल्या आहेत असं तिथे ते सांगितलेलं आहे. तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज द इव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर द क्लोनिंग, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्टेम सेल्स रिसर्च. स्टेम सेल्स रिसर्च इट इज अ इव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग इन बायोटेक्नॉलॉजी. सी, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. सी, देर आर मेनली 2 types of stem cells. The first one is the embryonic stem cells and the second one is the adult stem cell. आता embryonic stem cells हे सगळं जे असणार आहे हे कुठं असणार आहे, प्रेझेंट इन द एम्ब्रियो. आणि अडल्ट स्टेम सेल म्हणजे हा सेकंड टाईप आहे. हा कशामध्ये असणार आहे, विच इज प्रेझेंट इन द अडल्ट पर्सन. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे 2 त्याचे कॅटेगरीज होतात किंवा त्याचे 2 टाईप्स पडतात. आता याचं जे आहे एम्ब्रायोनिक स्टेम सेल्स ह्या ज्या आहेत या कुठं प्रेझेंट असतात, तर आफ्टर दी झायगोट फॉर्मेशन जो काही एम्ब्रियो डेव्हलप होतो, जेव्हा झायगोटचं झायगोट डिव्हाइड होतो, रिडिव्हाइड होतो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो टेक्स प्लेस, तेव्हा ज्या सेल प्रोड्यूस होतात त्यांना एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स असं म्हटलं जातं, विच इज प्रेझेंट इन दी एम्ब्रियो. ओके, आणि these stem cells present in adult person. That's why these stem cells are called as adult stem cells. ओके, अशा पद्धतीच्या 2 आहेत. एक म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि दुसरी adult stem cell. Now let's see what is the information about embryonic stem cell and adult stem cell. या दोघांच्या बद्दल आपण माहिती घेऊयात. The first one is the embryonic stem cell. Okay, the first point, division of zygote takes place and embryo is formed. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि झायगोट कसा फॉर्म होतो आपल्याला माहिती आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे काय होतात, दोघांचं मेटिंग होतं, तिथं काय होतं, झायगोट तयार होतं. आता हा जो झायगोट होतो याच्यामध्ये कुठली प्रोसेस होते, तर यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. या फर्टिलायझेशनच्या प्रोसेस थ्रू झायगोट फॉर्म होतो. हा झायगोट तयार झालेला हा काय होतो, डिव्हाइड होतो आणि रिडिव्हाइड होतो. म्हणजे इथं डिव्हायडेशन आणि रिडिव्हायडेशन होऊन तयार काय होतो, तर एम्ब्रियो प्रोड्यूस होतो. म्हणजे काय हो, एम्ब्रियो म्हणजे बर्थ, बेबी बर्थ. ओके, किंवा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो
म्हणजे त्याला काय म्हणतो आपण गर्भ किंवा भ्रूण असं म्हणतो. ओके, तर हे सगळं होतं. आता हा जो एम्ब्रिओ फॉर्म झालेला आहे, दिस एम्ब्रिओ सेल, आता तयार झालेला जो एम्ब्रिओ आहे त्यातल्या ज्या सेल असतील त्यांना एम्ब्रिओ सेल म्हणायचं. दीज एम्ब्रिओ सेल अंडरगो मायटॉटिक डिव्हिजन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. एम्ब्रिओ जो फॉर्म झालेला आहे त्या एम्ब्रिओ सेलची काय होते, मायटॉटिक डिव्हिजन होते. जेव्हा आपण टॉपिक नंबर 2 पाहिलेला आहे, लाईफ प्रोसेसेस पार्ट 2, तिथे काय होतं, मायटोसिस आणि मिओसिस ह्या 2 प्रोसेस होतात आणि याच्यामध्ये काय होतं, मायटॉटिक डिव्हिजन होते. सेल डिफरन्शिएट टू स्टार्ट फ्रॉम 14th डे ऑफ कन्सेप्शन, म्हणजे जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं तेव्हा त्याच्या 14व्या दिवसानंतर काय होतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेल डिफरन्सिएशन. तिथं काय होतं, तर सेल डिफरन्शिएट व्हायला सुरुवात होते आणि त्या डिफरन्सिएशनमुळं काय होतं, तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ बोन सेल, लिव्हर सेल आणि नर्वस सेल आर फॉर्म. पहा, जेव्हा एम्ब्रिओ फॉर्म होतो, एम्ब्रिओ फॉर्मेशनच्या आफ्टर 14th डे काय होतं, तर तिथं सेल डिफरन्सिएशन होतं. वन्स द सेल डिफरन्सिएशन टेक्स प्लेस, त्या सेल डिफरन्सिएशनमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या सेल्स तयार होतात. कोणत्या सेल तयार होतात, बोन सेल, लिव्हर सेल आणि नर्वस सेल ह्या तयार होतात. पहा, एम्ब्रियोनिक सेल बिफोर डिफरन्सिएशन कॉल्ड एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. आता एम्ब्रियोनिक सेल कोणाला म्हटलेलं आहे, पहा, एम्ब्रियोनिक सेल बिफोर डिफरन्सिएशन, म्हणजे डिफरन्सिएशनच्या आधीच्या ज्या आहेत त्यांना काय म्हणायचं, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. नंतर ज्या तेव्हा डिफरन्शिएट होणार तेव्हा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नावं मिळाली. हे लक्षात आलं, जेव्हा त्या डिफरन्शिएट झाल्या तेव्हा बोन सेल म्हटलं गेलं, लिव्हर सेल म्हटलं गेलं, नर्वस सिस्टीमच्या ज्या काही टिश्यूज किंवा सेल असतात ते म्हटलं गेलं. त्याच्या आधीच्या सेल डिफरन्सिएशनच्या ज्या आधीच्या सेल आहेत त्यांना म्हणायचं एम्ब्रियोनिक स्टेम सेल. ओके, लक्षात आलं, एम्ब्रियोनिक स्टेम सेल कोणाला म्हणायचं. सी, देअर आर मेनली 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. तुम्हाला विचारलं जाईल की ह्युमन बॉडीमध्ये किती पद्धतीच्या सेल्स प्रेझेंट असतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. देअर आर मेनली 220 cells. Okay, stem cells are primary type of cell or undifferentiated cell. This is very very important. पहा, त्या काय करतात, त्यांच्याकडे डिफरन्सिएशनची प्रॉपर्टी असते किंवा दे हॅव ॲबिलिटी और दे हॅव कॅपॅबिलिटी टू डिफरन्शिएट डिफरंट टाइप्स ऑफ सेल. पण ज्या डिफरन्शिएट झाल्यात त्यांना म्हणायचं का स्टेम सेल्स, नो. ज्यांच्यापासून सेल डिफरन्शिएट होतात त्यांना काय म्हणायचं, स्टेम सेल्स म्हणायचं. म्हणजे स्टेम सेल्स ह्या कशा आल्या, अनडिफरन्शिएटेड आणि प्रायमरी टाईप ऑफ सेल. आता इथे एक क्वेश्चन अराईज होतो, यांना प्रायमरी टाईप ऑफ सेल का म्हणायचं, कारण की या कशा आहेत, मेन आहेत, या मुख्य आहेत, या प्रायमरी आहेत, म्हणून यांना काय म्हणायचं, तर प्रायमरी स्टेम सेल. का, कारण की यांच्यापासून ज्या वेगवेगळ्या आपल्या ऑर्गनमधल्या सेल्स असतात त्या प्रोड्यूस होतात, म्हणून स्टेम सेल्सला प्रायमरी टाईप ऑफ सेल किंवा अनडिफरन्शिएटेड सेल्स असं म्हणायचं. सी, किंवा त्यांना पॅरेंट सेल असं पण म्हटलं जातं. आणि दे परफॉर्म नंबर ऑफ फंक्शन्स, म्हणजे आता जसं आपण बघायला जाणार आहोत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय परफॉर्म करतात. पहा, ते सेल डिफरन्सिएशन करतात, त्यांच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या सेल प्रोड्यूस होतात. सो दिस प्रॉपर्टी ऑफ दिस स्टेम सेल इज कॉल्ड ॲज प्लुरिपोटेन्सी. ही जी काही प्रॉपर्टी आहे स्टेम सेलची याला प्लुरोपोटेन्सी असं म्हणायचं. काय म्हणायचं, तर प्लुरोपोटेन्सी असं म्हणायचं. सी, दिस इज ऑल अबाउट एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. तुम्हाला गिव सायंटिफिक रिझनमध्ये विचारलं जाईल, व्हाय द स्टेम सेल्स आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स शो द प्रॉपर्टी ऑफ प्लुरोपोटेन्सी. का दाखवतात ही प्रॉपर्टी, कारण की दे परफॉर्म नंबर ऑफ फंक्शन्स लाईक सेल डिफरन्सिएशन, सेल प्रोडक्शन, त्यांच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या सेल प्रोड्यूस होतात. म्हणून ही जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रायमरी टाईपच्या आहेत, त्यांच्यापासून वेगवेगळ्या सेल डिवाइड केल्या जातात. त्यामुळं जी काही प्रॉपर्टी आहे त्याला प्लुरोपोटेन्सी असं म्हणायचं. ओके, नाउ द सेकंड वन, अडल्ट स्टेम सेल. ओके, दीज अडल्ट स्टेम सेल आर ऑब्टेन फ्रॉम बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. कुठून मिळतात ते आपल्याला अडल्ट स्टेम सेल, तर बॉडी ऑफ अडल्ट पर्सन, जी काही अडल्ट पर्सनची बॉडी आहे तिथून आपल्याला अडल्ट स्टेम सेल्स मिळतात. दी 3 टाइप्स ऑफ सोर्सेस विच कॅन फॉर्म. आता ह्या ज्या अडल्ट स्टेम सेल्स आहेत या आपण 3 सोर्सेसमधून फाउंड करू शकतो किंवा आपल्याला त्या मिळू शकतात. कोणत्या आहेत त्या, द फर्स्ट वन इज दी रेड बोन मॅरो, द सेकंड वन इज दी
adipose connective tissue and the third one is the blood of adult person. पहा, ज्या अडल्ट स्टेम सेल आहेत या त्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत तर रेड बोन मॅरो. आता अडल्ट पर्सनचं जे काही रेड बोन मॅरो आहे त्याच्यातून आपल्याला या स्टेम सेल्स मिळू शकतात. त्याच्यानंतर अडल्ट पर्सनचे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि अडल्ट पर्सनचं ब्लड यातून आपल्याला या अडल्ट स्टेम सेल्स मिळतात. ओके, म्हणजेच हे काय झाले याचे सोर्सेस अँड कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ. म्हणजे एम्बेलिकल कॉर्ड असते की नाही, त्या कॉर्डमधलं जे ब्लड असतं बेबीची बर्थ झाल्यानंतर ती एम्बेलिकल कॉर्ड असते ती काय केली जाते कट केली जाते. पहा, त्याला मराठी भाषेमध्ये आपण नाळ म्हणतो हो की नाही, विच इज कनेक्टिव्ह लिंक बिटवीन बेबी अँड मदर. ओके, आणि ही जी काही कॉर्ड आहे ही कॉर्ड कट केल्यानंतर आफ्टर बर्थ, ओके, जेव्हा बर्थ होते ती कॉर्ड कट केल्यानंतर त्या कॉर्डमधलं जे ब्लड असतं त्या ब्लडमधून देखील या स्टेम सेल्स आपल्याला मिळू शकतात. ओके, हे दोन समजलेले आहेत काय आहेत ते. व्हॉट इज दी एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स अँड दी सेकंड वन इज दी adult stem cell. These are the basic two types of stem cells.